एक उदाहरण मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आमच्या इथे एक कॅन्डिडेट आला होता, हॅज डन हिज बॅचलर्स आणि त्याच्यानंतर त्याला मास्टर्सला जायचं होतं. ही वॉन्ट्स टू गो टू न्यूझीलंड. तो रत्नागिरी रिजनमधून आलेला होता. तो आला, आम्ही त्याचं सगळं ॲप्लिकेशन, सगळी प्रोसेस व्यवस्थित केली. याच ठिकाणी बँक लोन वगैरे, त्याचे आई वडील सगळे भेटून गेले, सगळी प्रोसेस झाली. त्याच्या विजाला अप्लाय केलं. तर न्यूझीलंडला टेलिफोनिक इंटरव्ह्यू होतो विजासाठी. त्याचा फोन त्या ह्याच्यावर शेड्यूल झाला, त्याला फोन आला. त्यावेळेला तो रत्नागिरीमध्ये होता. त्यावेळेला एवढी रेंज वगैरे नव्हती फोनला, मोबाईलला. तर त्याचा इंटरव्ह्यू काय तेवढा नीट नाही झाला. इट गॉट अ डिस्टर्बन्स. नीट झाला नाही म्हणून एम्बसीनी तो रिजेक्ट केला. आय हॅव टू टेक दॅट एफर्ट की त्यांना एक्सप्लेन करणं की हे काय आहे, तो टेरेन कसा आहे, रत्नागिरी काय आहे, ट्रेनचा इश्यू काय आहे, प्लीज तुम्ही आम्हाला अजून एक चान्स द्या, स्टुडंट जेन्युइन आहे, ऑल दॅट स्टफ. हे म्हणले की ठीक आहे, वी विल टेक वन मोर इंटरव्ह्यू, पण मेक शुअर की यावेळेला असं काही होणार नाही. तर त्यावेळेला आम्ही त्याला सांगितलं की बाबा तू पुण्यातच ये. प्रॅक्टिकली आमच्या ऑफिसमध्ये एका रूममध्ये त्याला म्हणलं तू इथंच बस. आणि मग त्याचा इंटरव्ह्यू तसा कंडक्ट झाला. ही पास थ्रू, ही गॉट द विजा. आत्ता तो न्यूझीलंडमध्ये सिटिझनशिपवर आहे. क्वाईट अ एक्सलंट स्टोरी ऑन आवर पार्ट. वी कन्सिडर दॅट ॲज अ सक्सेस फॉर अस.